प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128. डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धा आणि शैक्षणिक स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणित विज्ञान परिषदेचे दत्तात्रय आरोटे, मुख्याध्यापक संघाचे सचिव शांताराम डोंगरे, स्कूलच्या संचालिका अंकिता डेरे, कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी, प्राचार्या रेखा पवार, कांचन शेळके, अपर्णा कुलकर्णी, मच्छिंद्र वाघचवरे, अर्चना सोनवणे, प्रशांत कासट, सय्यद आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धा, निबंध लेखन, शुद्ध लेखन या स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान केला गेला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव शांताराम डोंगरे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, तर गणित विज्ञान संघाचे दत्तात्रय आरोटे यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती दिली आहे. आपण भाषेच्या क्षेत्रामध्ये जे काही निबंध लेखन केलं, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, त्याच्यामध्ये सहभाग घेतला. भाषा ही संवादाचं साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जे काही विचार येतात ते व्यक्त करण्याचं एक साधन आहे. जी व्यक्ती, जो विद्यार्थी उत्तम पद्धतीने व्यक्त करतो त्याचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं किंवा ते इतरांवर छाप पाडत असतं. आणि म्हणून ते विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला भाषेमध्ये उत्तम प्रकारचं नैपुण्य प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे वाचन. सर्व प्रकारचं साहित्य जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे, सर्व भाषांचं ते उत्तम प्रकारचं साहित्य आपण जर या ठिकाणी वाचलं तर आपल्याला आपले विचार प्रकट करण्यासाठी एक प्रेरणा मिळते. उत्तम प्रकारचे विचार आपल्याला मांडता येतात आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व, बुद्धिमत्तेचा विकास आपल्याला साधता येतो. आणि म्हणून ज्याला उत्तम प्रकारचा वक्ता व्हायचा असेल, ज्याला उत्तम प्रकारचा विद्यार्थी व्हायचा असेल, ज्याला उत्तम प्रकारचा समाजाचा नागरिक व्हायचा असेल तर त्यांनी या वेगवेगळ्या साहित्याचं या ठिकाणी वाचन केलं पाहिजे. आणि म्हणून ही संधी विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येकाला येत असते. ती संधी जो विद्यार्थी मिळवतो तो जीवनामध्ये यशस्वी होत असतो. 9वी ते 12वीच्या दरम्यानच्या ज्या परीक्षा तुम्हाला माहीत आहेत त्याच्यावर अजिबात मी बोलणार नाही. पण 9वीतून आपण 10वीत गेल्यानंतर हळूहळू आपल्या मनात विचारचक्र सुरू होतं की आपल्याला पुढं भविष्यात काय व्हायचंय. तर 10वी नंतर मग 11वी सायन्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ की आर्टला जाऊ का पॉलिटेक्निकला जाऊ, या 4 पैकी एक काहीतरी आपल्याला निवडावं लागतं. पण याच दरम्यान आणखी एक वेगळ्या प्रकारची संधी असते ती दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांना माहीत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला NDA मध्ये जायचंय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. मग याची सुरुवात कुठं होते? खरं तर याची सुरुवात 12वी सायन्सला तुम्ही असताना ज्या वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरता त्याच वेळेस तुम्हाला NDAचा सुद्धा फॉर्म भरता येतो. परंतु त्या दरम्यान बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी होतेच असं नाही. आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार ज्यावेळेस ते भारताचे संरक्षण मंत्री होते यशवंतराव चव्हाण, ते ज्यावेळेस संरक्षण मंत्री होते, संरक्षण मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांनी पाहिलं की आपल्या महाराष्ट्रातले किती विद्यार्थी NDA मध्ये आहेत. आणि मग असं लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग या NDA मध्ये अतिशय नगण्य असा आहे. का आहे याची चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की बरेच विद्यार्थी आपल्या परीक्षेला बसतात, परंतु परीक्षेला बसल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्याची तयारी कशी करावी याची माहिती नाही. आणि म्हणून महाराष्ट्रीयन विद्यार्थी NDA मध्ये
मग त्यामध्ये आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, यामध्ये आपली संख्या कमी आहे. हा विचार त्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांनी एक ठरवलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं औरंगाबादमध्ये एक संस्था स्थापन केली. SPI सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट असं त्या संस्थेचं नाव आहे. काय करते ही संस्था? तुम्ही 10वीमध्ये असताना तुम्हाला या परीक्षेचा SPI संस्थेच्या प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरावा लागतो आणि जर तुम्ही त्यामध्ये क्वालिफाय झाले, मग त्यात तुमचा मेडिकल फिटनेस आहे, फिजिकल फिटनेस आहे, या सगळ्यामध्ये जर तुम्ही सक्सेस झाले तर तुम्हाला 11वी 12वीसाठी औरंगाबादच्या SPI संस्थेला दाखल होता येतं आणि त्या ठिकाणी औरंगाबादच्या गव्हर्नमेंटच्या 11वी 12वीच्या ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो. त्यासाठी त्या जागा रिझर्व असतात आणि 11वी 12वी सायन्स करत असताना त्याची पॅरलल तयारी ह्या SPI संस्थेमध्ये करून घेतली जाते का NDAच्या परीक्षेला आपण कसं सामोरं जायचं. आणि त्यामुळे त्या संस्थेच्या माध्यमातून जी मुलं या फ्लोमध्ये 12वी नंतर जी अख्ख्या भारतातून मुलं बसतात त्यांच्यासोबत ह्या SPIची मुलं बसतात आणि ही वेल प्रिपेअर्ड असलेली मुलं जी आहेत, या मुलांमधून मॅक्झिमम मुलांचं सिलेक्शन NDAसाठी होतं. म्हणजे ही सुरुवात तुमच्या 10वीत आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना माहीत नाही. मी ज्यावेळेस आपल्या संगमनेर तालुक्यात आणि तालुक्याबाहेर महाराष्ट्रभर व्याख्यानं दिली, त्या व्याख्यानाचा निश्चित चांगला लाभ झाला. संगमनेर तालुक्याला तर नक्कीच मोठ्या प्रमाणात लाभ झाला, कारण अगदी पहिल्यांदा आपल्या संगमनेरचा विद्यार्थी, ज्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे सर, त्यांचा मुलगा पहिल्यांदा ह्या NDAमध्ये ह्या SPIच्या माध्यमातून गेला. आणि हा एक आदर्श सर्व विद्यार्थ्यांसमोर आम्ही अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केला आणि आज रोजी सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रात सर्वात जास्त NDAमध्ये आपल्या संगमनेर तालुक्याचे 30 ते 32 विद्यार्थी आहेत की जे त्यातले बरेचसे विद्यार्थी तरुण वयामध्ये अधिकारी झालेत आणि काही विद्यार्थी सध्या NDAमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. मग ही सुरुवात जी आहे ही आपल्या 10वीच्या वर्षात होते. हे आपल्याला जर 2 वर्ष अगोदर जर समजलं तर त्या विद्यार्थ्यांना निश्चित चांगली तयारी करता येईल. यात 11वी 12वीचे पण मुलं आहेत, त्यांना असं वाटलं की आम्हालाही तयारी करायची. आता त्यांना काही SPIला प्रवेश मिळणार नाही, परंतु ते अगोदरच त्या परीक्षेची तयारी करू शकतात. आपण वेबसाईटवर गेलात, SPI एवढं जरी टाईप केलं तर त्याचं सगळं तुम्हाला माहिती इत्तंभूत त्यातली मिळेल. NDAच्या वेबसाईटवर गेलात तर त्याची परीक्षा कशी असते याचं फॉर्मॅट तुम्हाला सगळं समजेल. म्हणून यासुद्धा परीक्षेबद्दल ज्यांची संधी SPIला जाण्याची गेली त्यांनी आपल्या परिचयातले असतील, कुटुंबातले असतील, त्या मुलांना ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा आणि तरुण वयामध्ये अधिकारी त्या ठिकाणी होता येतं. हा गोंटे नावाचा विद्यार्थी पहिल्यांदाच त्या ठिकाणी लेफ्टनंट पदासाठी सिलेक्ट झाला आणि आज अतिशय उच्च पदावर तो आहे. असे आपल्या संगमनेर तालुक्याचे अनेक विद्यार्थी तरुण वयामध्ये मोठ्या ऑफिसर पदावर त्या ठिकाणी आहेत. ही एक फार चांगल्या प्रकारची संधी आहे. तुम्ही 11वी 12वी करत असताना बऱ्याच जणांचं मेन टार्गेट असतं मेडिकल आणि इंजिनिअरिंग. खरं म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या बरोबरच अशाही आणखी काही शाखा आहेत तर तिथंही तुम्हाला संधी आहे, पण त्याची माहिती महाराष्ट्रीयन बऱ्याच मुलांना नाही. चांद्रयान 3चं सगळ्यांनी प्रक्षेपण पाहिलं, सगळ्या भारतभर आनंद व्यक्त केला गेला. त्यानिमित्तानं वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्या बातम्यांमध्ये अशीही एक बातमी आली की दक्षिण भारतातलेच विद्यार्थी किंवा दक्षिण भारतातले सर्वात जास्त सायंटिस्ट त्या ठिकाणी आहेत. का त्यांचं प्रमाण जादा आहे? याचं एकमेव कारण असं आहे की IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी ही जी संस्था आहे ही तिरुवनंतपुरम किंवा त्रिवेंद्रम या ठिकाणी आहे. भारतातली ही प्रमुख संस्था आणि या संस्थेमध्ये प्रवेश घेणारे मॅक्झिमम विद्यार्थी हे साऊथ इंडियामधले आहेत आणि त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणचे शास्त्रज्ञ आपल्या इस्रोमध्ये सर्वात जास्त संख्येने आहे आणि ती बाब या चांद्रयानच्या निमित्तानं संपूर्ण भारतासमोर सुद्धा आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.
गीर गाय निसर्गाची माय, आरोग्यदाय. देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा. आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई. आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्सला आजच भेट द्या. आमचा पत्ता निमाई स्वीट्स, संगमनेर. बस स्टँड कॉम्प्लेक्स, प्रवरा मेडिकल शेजारी, संगमनेर. देशी गाईच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथं उपलब्ध. संपर्क 81 81 93 22 22. निमाई स्वीट्स, संगमनेर.